मिथुन राशी 17 फेब्रुवारी नंतर सर्वात मोठी खुशखबर ऐकून आश्चर्यचकित व्हाल। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मिथुन राशीच्या जातकांनो, थांबा, हा संदेश योगायोग तुमच्यापर्यंत आलेला नाही, कारण आजपासून तुमच्या आयुष्यात असे बदल सुरू होणार आहेत जे तुमच्या विचारांची दिशा, निर्णयांची ताकद आणि संपूर्ण भविष्य हलवून टाकतील। तुमचं मन कायम चालू असतं, विचार, योजना, कल्पना, प्रश्न, पण अनेकदा हाच वेग तुमच्यासाठी अडथळा ठरतो। कधी योग्य निर्णय घ्यायला उशीर झाला, कधी संधी असूनही गोंधळामुळे ती हातातून निसटली। म्हणूनच मनात एक प्रश्न सतत राहिला की माझं सगळं असूनही मी मागे का? आता ग्रहांची चाल बदलते। मिथुन राशीच्या आयुष्यात स्पष्टता, स्थैर्य आणि मोठा ब्रेक येतोय। जे अडकवलेलं होतं ते सुटेल, जे गोंधळात होतं त्याला दिशा मिळेल आणि जे फक्त विचारात होतं ते प्रत्यक्षात उतरणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे ऐकणार आहात ते तुमच्या करिअर, पैशापासून ते नात्यांपर्यंत सगळंच नव्याने मांडून टाकू शकतं। मिथुन राशीच्या जातकांनो, आजपासून तुमचा वेग नाही तर तुमची स्पष्टता तुमचं भविष्य ठरवणार आहे। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। नंबर 1, गोंधळ संपतोय, स्पष्ट निर्णय आणि थांबलेली कामं पुढे सरकणार आहे। मिथुन राशीच्या जातकांनो, ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला सर्वात मोठा दिलासा देणारी आहे, कारण गेल्या काही काळापासून तुमचं मन सतत 2-3 दिशांनी ओढलं जात होतं। एकाच वेळी अनेक पर्याय, अनेक विचार आणि प्रत्येक निर्णयावर शंका, त्यामुळे काम करण्याची क्षमता असूनही गोष्टी अडकल्या होत्या। मला सगळं कळतंय, पण नेमकं काय निवडायचं हा प्रश्न मनात घोळ घालत होता। आता ग्रहांची चाल अशी बदलते की मिथुन राशीच्या आयुष्यात स्पष्टता येते। जे निर्णय सतत पुढे ढकलले जात होते ते आता ठामपणे घेतले जातील। अडकलेली फाईल, थांबलेलं प्रोजेक्ट, न झालेली चर्चा, हे सगळं अचानक पुढे सरकेल। एका फोन कॉलने, एका भेटीतून किंवा एका योग्य सल्ल्यामुळे मार्ग मोकळा होईल। या बदलांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत येईल। गोंधळ कमी झाला की वेग आपोआप वाढतो आणि तुम्हाला जाणवेल की आता मला सगळं कळतंय, मी काय करतोय ते। ही खुशखबर म्हणजे फक्त काम सुरू होण्याची नाही, तर मन शांत होऊन योग्य दिशेने चालायला लागण्याची आहे। मिथुन राशीच्या जातकांनो, आता विचारांमध्ये नाही तर कृतींमध्ये तुमचं यश लोकांना दिसणार आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नंबर 2, संवादातून संधी, नवीन ओळख आणि करिअरमध्ये फायदा। मिथुन राशीच्या जातकांनो, ही दुसरी खुशखबर तुमच्या सर्वात मोठ्या ताकदीशी आणि संवादाशी जोडलेली आहे, कारण बोलणं, समजावणं, शिकणं आणि लोकांशी जुळवून घेणं हे तुमचं नैसर्गिक कौशल्य आहे। पण अलीकडे असं झालंय की बोलूनही परिणाम तुम्हाला दिसत नव्हता, कल्पना मांडूनही तुमची दखल घेतली जात नव्हती, त्यामुळे मनात निराशा होती। मी सांगतो पण हे ऐकलं जात नाही। आता ग्रहयोग असा तयार होतोय की मिथुन राशींच्या आयुष्यात योग्य शब्द योग्य वेळी काम करणार आहेत। एखादी चर्चा, एखादी मुलाखत, एखादी मीटिंग किंवा साधा संवादही तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल। नवीन ओळखी देखील होणार आहेत, ज्या पुढे करिअर, व्यवसाय आणि शिक्षणात मोठा फायदा घेऊन येणार आहेत। या काळात तुमच्या कल्पनांना व्यासपीठ मिळेल। लिहिणं, बोलणं, शिकवलं, सोशल मीडिया, ऑनलाईन काम या सगळ्या क्षेत्रातून मिथुन राशीचं नशीब जोरात धरेल। लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, कारण तुमच्या शब्दांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास असेल। ही खुशखबर म्हणजे केवळ बोलण्याची नाही तर संवादातून आयुष्य बदलणाऱ्या संधी मिळण्याची आहे। मिथुन राशीच्या जातकांनो, आता तुम्ही शांत राहू नका, कारण तुमचे शब्द आता तुमचे भविष्य घडवणार आहेत। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। नंबर 3 आहे आर्थिक सुधारणा आणि अनेक उत्पन्नाचे मार्ग आणि पैशावर नियंत्रण। मिथुन राशीच्या जातकांनो, ही तिसरी खुशखबर पैशाबाबत तुमचा ताण ही कमी करणारी आहे, कारण तुमचं आयुष्य नेहमी एकाच मार्गावर चालत नाही। कधी एकाच वेळी 2-3 कामं, कधी नवीन प्रयोग, तर कधी अचानकच खर्च। त्यामुळे पैसा येतो पण हा पैसा टिकत नाही, अशी देखील भावना राहील।
कमाई आहे पण स्थैर्य आहे का, हा प्रश्न तुमच्या मनात होता. आता ग्रहांची चाल अशी होत आहे की मिथुन राशीच्या आयुष्यात एकापेक्षा एक जास्त उत्पन्नाचे मार्ग आता उघडणार आहेत. फ्रीलान्सिंग, पार्ट टाइम, ऑनलाईन काम, कमिशन किंवा कौशल्यावर आधारित कमाई, थांबलेले पेमेंट, उशिरा मिळणारा पैसा किंवा जुना व्यवहार आता हातात येण्याची शक्यता आहे. या काळात सर्वात महत्वाचा बदल म्हणजे पैशावर तुमचं नियंत्रण वाढेल. खर्च आणि कमाई यांचा समतोल तुम्हाला साधता येईल. अचानक येणाऱ्या पैशाचा योग्य वापर करण्याची शहाणपणाची दृष्टी मिळेल. त्यामुळे मनात सुरक्षिततेची भावना तयार होईल. ही खुशखबर म्हणजे केवळ पैसा वाढण्याची नाही, तर पैशाला दिशा मिळण्याची आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, आता पैसा तुमच्यासाठी गोंधळ नाही तर व्यवस्थापनाचे साधन ठरणार आहे. नंबर 4, नात्यांमध्ये स्पष्टता, विश्वास आणि मनाला दिलासा. मिथुन राशीच्या जातकांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या मनाला हलका करणारी राहणार आहे. कारण तुम्ही मनाने खूप संवेदनशील आहात, पण ते नेहमीच व्यक्त होत नाहीत. कधी शब्द जास्त झाले, कधी शब्द कमी पडले आणि त्यातूनच नात्यांमध्ये झाले ते गैरसमज. काही नात्यांमध्ये तुम्ही सतत समजवण्याच्या भूमिकेत राहिला पण स्वतःला समजून घेतलं गेलं नाही. त्यामुळे आतून प्रश्न आला की मी खरंच इतका गोंधळात टाकणारा व्यक्ती आहे का. आता ग्रहांची चाल बदलते आणि मिथुन राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये देखील आता हळूहळू स्पष्टता येत आहे. जे बोलणं तुमचं अपूर्ण राहिलं होतं ते आता पूर्ण होणार आहे. गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये विश्वास हा परत येणार आहे. कुटुंबात, प्रेमात किंवा मैत्रीत मोकळेपणाने तुमचा संवाद होईल आणि तो संवाद मनाला शांती देणारा राहील. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल की तुम्हाला सतत बदलण्याची गरज नाही. जे नातं खरं आहे ते तुम्हाला जसं आहे तसंच स्वीकारणार आहे. काही मिथुन राशीच्या आयुष्यात तर असा व्यक्ती आधार म्हणून उभा राहील जो तुमच्या विचारांचा वेग आणि भावना दोन्ही समजून घेईल. ही खुशखबर केवळ नातं टिकवण्यासाठी नाही तर म्हणाल तर समज मिळण्यासाठी आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, आता नात्यांमध्ये गोंधळ नाही, फक्त स्पष्टता आणि राहणार आहे तो फक्त विश्वास. नंबर 5, आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि विचारांना विश्रांती. मिथुन राशीच्या जातकांनो, ही 5वी खुशखबर तुमच्या मनासाठी औषधासारखी आहे. कारण तुमचं मन हे कधीही थांबत नाही. विचार, कल्पना, चिंता, योजना, दिवस संपला तरी तुमचं डोकं हे चालूच असतं. त्यामुळे शरीर ठीक असलं तरी मन मात्र थकलेलं, झोप अपुरी आणि चिडचिड वाढवलेली जाणवते. मी थकलोय पण का थकलोय तेच तुम्हाला कळत नाही अशी अवस्था आहे. आता ग्रहांची चाल अशी होते की मिथुन राशीच्या आयुष्यात मानसिक स्थैर्य हे परत येत आहे. विचारांचा गोंधळ हळूहळू कमी होणार आहे. मनाला थोडी विश्रांती मिळणार आहे आणि झोप देखील सुधारणार आहे. लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमता आता वाढणार आहे. दिवस अधिक नियोजनबद्ध करणार आहे. काही मिथुन राशीच्या आयुष्यात ध्यान, लेखन, संगीत किंवा निसर्गाशी जोडणारी सवय लागेल, जी मनाला शांत ठेवणारी असेल. या काळात तुमच्या आरोग्याचा खरा फायदा म्हणजे मन आणि शरीर यांचा समतोल. जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय चांगले होतात आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो. ही खुशखबर म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्यासाठी नाही तर स्वतःला थांबवण्याची आणि श्वास घेण्याची परवानगी मिळण्याची आहे. मिथुन राशीच्या जातकांनो, आता मन शांत असेल आणि त्या शांततेतूनच तुमचं पुढचं यश जन्म घेईल. मिथुन राशीच्या जातकांनो, आज तुम्ही ऐकलेल्या सगळ्या खुशखबर फक्त शब्द नाही तर तुमच्या आयुष्यात सुरू होत असलेल्या बदलांचे संकेत आहे. इतके दिवस तुम्ही थांबलात, समजून घेतलं, स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात. कधी मनात प्रश्न होते, कधी मनात निराशा होती, पण तरीही तुम्ही हार मानली नाही. आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. भीतीपेक्षा ध्येय मोठं ठेवा, संभ्रमाऐवजी निर्णय घ्या आणि मिळालेल्या संधी ओळखा. कारण नशीब तुमच्या बाजूने तेव्हाच उभं राहतं जेव्हा माणूस स्वतःसाठी उभा राहतो. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे निघून जातं त्याची खंत नको आणि जे येतंय त्याची भीतीही नको. जे तुमचं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मिथुन राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रवासाचा वेगळ्या उंचीवर आता जाणार आहे. शांत मन, सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न हेच तुमच्या खऱ्या अर्थाने भाग्य आहे. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर श्रद्धा ठेवा, कारण आता खरंच तुमची वेळ ही सुरू झाली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.